सोमवारी संध्याकाळी नागपुरातल्या काही पेट्रोल पंपावर स्टॉक नसल्याने ते बंद होते। त्यामुळे पेट्रोल उपलब्ध असलेल्या पंपांवर मोठी गर्दी झाली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला। मात्र मंगळवारी पेट्रोल कंपन्यांकडून पुरवठा झालेला असून सर्व पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध आहे। नागरिकांनी देखील घाबरून न जाता अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन पेट्रोल पंप चालकांनी केलंय। सोमवारी रात्री नागपुरातील अनेक पेट्रोल पंप बंद होते। यामागे मुख्य कारण होतं की पेट्रोलचा स्टॉक नसणं। मात्र यामुळे शहरामध्ये थोडीशी पॅनिक सिच्युएशन निर्माण झाली आणि जिथे पेट्रोल अवेलेबल आहे तिथे नागरिकांच्या रांगा दिसून आल्या। मात्र स्थिती नियंत्रणात आहे आणि कंपन्यांकडून देखील पुरवठा सुरू झालेला आहे आणि नागपुरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंपवर दुपारपर्यंत पेट्रोल पुरवठा नियमितपणे सुरू होईल। त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याचं कारण नाही, पॅनिक होण्याची गरज नाही असं पेट्रोल पंप चालकांनी आवाहन केलं आहे। नाही, पेट्रोल सप्लायबद्दल सध्या काही प्रॉब्लेम नाही आहे। शनिवारी बँक हॉलिडे होता आणि रविवारीसुद्धा बँक बंद होती आणि ऑइल कंपनीनी या युद्धामुळे एक पॉलिसी केली आहे की जे पण लोकांना सप्लाय पाहिजे पेट्रोल पंपला तो सप्लाय ॲडव्हान्स पेमेंटवर आहे। तर ॲडव्हान्स पेमेंट असल्यामुळे सोमवारी ज्या लोकांनी RTGS केला आणि मग तो रिफ्लेक्ट व्हायला 2-3 तास लागले, त्याच्यानंतर त्यांनी गाड्या भरल्या आणि आता त्या हळूहळू सर्वीकडे येऊन राहिल्या आणि ती स्थिती सुधारून राहिली। आणि दुसरा मला असं आव्हान करायचं आहे लोकांना की लोक पण काय करून राहिले की ज्यांना 2 लिटर किंवा 1 लिटर पेट्रोलने भागतं 4 दिवस, ते लोक 10 लिटर भरून राहिले। त्या पॅनिक बाईंग केल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो आणि माउथ टू माउथ त्यांना वाटतं अरे शॉर्टेज आहे, आता असं होणार। या परिस्थितीला काही प्रमाणामध्ये ना LPGचा जो शॉर्टेज झाला आहे, त्या LPGच्या शॉर्टेजमुळे लोकांना असं वाटतं की पेट्रोल डिझेलचंही शॉर्टेज होणार, पण सध्या ती परिस्थिती नाही आहे। पुढे जे पण काय सरकारकडनं किंवा सरकारी ऑइल कंपन्यांकडनं निर्देश असेल त्याप्रमाणे होईल। नाही, घाबरायचं मुळीच कारण नाही आहे आणि मी हे आव्हान करतो की कोणी पॅनिक बाईंग करू नका। काय होतं की ज्याला आज 1 लिटर होतो तो 4 लिटर भरेल, तर बाकी 3 लोकांचा त्यांनी हक्क मारल्यासारखा होतो आणि शेवटी सध्या तरी ही काही परिस्थिती अजून आलेली नाही आहे की आपण पॅनिक बाईंग करायचं, डब्यात ठेवायचं, आपल्या गाड्या फुल करायच्या, त्यांनी त्यांचे पैसेही ब्लॉक होतील आणि त्यांच्या या कारणामुळे बाकी जे लोक आहे ज्यांना मिळू शकतं नाही, परिस्थिती निभावू शकते, ते लोकांना वंचित राहतील पेट्रोल घेण्यापासून। कॅमेरा पर्सन दिनेश सातपुतेसह राहुल जोशी, USN न्यूज, नागपूर।